नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये आपला जो विषय आहे भूगोल विषय, या भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपर हवामानशास्त्र, या हवामानशास्त्राचा आपण आजच्या तासामध्ये विचार करणार आहोत. मित्रहो, BA द्वितीय वर्ष तिसरं सत्र आणि पेपरचं नाव आहे हवामानशास्त्र. या हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना, विचार करत असताना आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्राचं असणारं महत्त्व, हवामानशास्त्राचं काय महत्त्व आहे, हवामानशास्त्राचे सिग्निफिकन्स ऑफ क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्राचे महत्त्व या ठिकाणी बघत होतो. आणि मग आपण बघितलं की मानवी जीवन असेल किंवा मानवाच्या आर्थिक क्रिया असेल, यामध्ये हवामानशास्त्र या विषयाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. कारण हवामानशास्त्राच्या अभ्यासाशिवाय आपण आपलं जीवन व्यवस्थित पद्धतीने जगू शकत नाही, किंवा हवामानशास्त्राच्या अभ्यासाशिवाय आपण कोणताही आर्थिक व्यवसाय जर करायचा असेल तर हा आर्थिक व्यवसाय आपल्याला या ठिकाणी करता येत नाही. म्हणून हवामानशास्त्र हे मानवी जीवनामध्ये, मानवाच्या आर्थिक क्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच अनुषंगानं मग मानवाच्या काही आर्थिक क्रियेच्या अनुषंगानं हवामानशास्त्राचं असणारं महत्त्व हे आपण मागील तासामध्ये या ठिकाणी बघतो. त्यामध्ये आपण कृषीच्या संदर्भामध्ये बघितलं की कृषी हा व्यवसाय पूर्णतःच हवामानावर किंवा हवामानशास्त्रावर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. हा सगळा भाग आपण मागील तासामध्ये बघितलेला आहे. त्यानंतर दुसरा आपण मासेमारी हा एक आपला प्राथमिक व्यवसाय या अनुषंगाने किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया या अनुषंगाने आपण बघतो. त्यानंतर तिसरा आहे उद्योगधंदे. कारखानदारी याला आपण म्हणूया उद्योगधंदे. याच्यावरही कशा पद्धतीने हवामानाचा परिणाम होतो, किंवा हवामानशास्त्राचा अभ्यास जर नसेल तर आपल्याला उद्योगधंदे चालवणं सुद्धा कठीण होतं. त्यामुळे हवामानशास्त्र हे अतिशय महत्त्वाचा असा विषय असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर मित्र, आज आपण बघणार आहोत की मानवाची जी काही एक आर्थिक क्रिया आहे, व्यापार आणि वाणिज्य. व्यापार आणि वाणिज्य या व्यापार आणि वाणिज्यामध्ये सुद्धा आपल्याला हवामानशास्त्र कसं महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या तासाला बघणार. मित्र, व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रामध्ये देखील हवामानशास्त्राच्या अभ्यासाला मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण हवामानशास्त्राचा मदत ही या क्षेत्रामध्ये घेतली जाते. जसं मालाची साठवणूक करायची असेल, आपल्याला एखाद्या मालाची साठवणूक करायची असेल, किंवा विक्री करायची असेल, किंवा वाहतूक करायची असेल, तर या सगळ्याच बाबीसाठी आपल्याला हवामानशास्त्राचा अभ्यास असणं आवश्यक आहे.
साठवणूक करायची आहे आणि मग साठवणूक करत असताना की कोणत्या काळामध्ये साठवणूक करावी जेणेकरून पुढील काळामध्ये त्याला कशा पद्धतीने महत्त्व होईल. साठवणूक करत असताना हवामान कसं आहे, कारण जर साठवणूक केली आणि साठवणूक केलेला जे काही माल आहे तो जर सडत असेल, तो जर खराब होत असेल तर मग अशा मालाची साठवणूक करणं योग्य ठरत नाही. मग तो किती काळ करायचा, कशा पद्धतीने करायचा, कारण तिथल्या हवामानाची परिस्थिती कशी आहे आणि कोणत्या हवामानामध्ये हा माल विकला जाईल. कारण हवामानानुसार एका विशिष्ट मालाला मागणी असते आपल्याला दिसून येते. आणि मग साठवणूक करणं असेल किंवा तो विक्री करायचा असेल तर कोणत्या काळामध्ये विशिष्ट मालाला विशिष्ट प्रकारची मागणी असते हेही आपण पाहतो. आणि त्याचबरोबर यांची वाहतूक देखील करायची असेल तर ते ज्या प्रदेशात आपल्याला व्यापार करायचा आहे त्या प्रदेशातील हवामानाची परिस्थिती आपल्याला जाणून घ्यावी लागते. त्या प्रदेशातील हवामानाची परिस्थिती जर आपण जाणून घेतली तरच त्या प्रदेशामध्ये आपल्याला व्यापार, वाहतूक किंवा विक्री मालाची करता येते. अन्यथा त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या क्रिया या करता येत नाही. म्हणून या व्यापाऱ्यांना या हवामानाची किंवा हवामानशास्त्राची माहिती असणं त्याच्या प्रभावी व्यापारासाठी आवश्यक असतं. उदाहरणार्थ आपण बघूया की आपल्याकडे साधारणतः कांद्याचं उत्पादन हे होतं आणि कांदा काही जास्त काळापर्यंत आपल्याला साठवून ठेवता येत नाही. मग ज्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन होतं त्या काळामध्ये कांद्याला असणारा भाव कमी असतो. मग कमी भावामध्ये एक विशिष्ट त्या ठिकाणी कांद्याची साठवणूक केली जाते आणि ज्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन होत नाही त्या काळामध्ये मग हा साठवणूक केलेला कांदा बाहेर काढून अधिकाधिक मुनाफा किंवा नफा कमवायचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने मालाची साठवणूक करणं असेल किंवा मालाची विक्री करायची असेल किंवा त्या ठिकाणी मालाचं ओझ करायची असेल, कारण ज्या प्रदेशात आपल्याला व्यापार करायचा आहे त्या प्रदेशातील हवामानाची परिस्थिती देखील आपल्याला जाणून घ्यावी लागते. कारण जर आपल्याला साधारणतः एखाद्या प्रदेशामध्ये पाठवायचा आहे परंतु त्या प्रदेशामध्ये माल पाठवत असताना जर त्या प्रदेशात हवामानाची परिस्थिती खराब असेल, त्या ठिकाणी वादळ निर्माण होत असते, पाऊस अधिक प्रमाणात पडत असेल, बर्फाच्छादित प्रदेश त्या काळामध्ये बर्फ त्या ठिकाणी पडत असेल तर अशा काळामध्ये आपण तो माल त्या ठिकाणी पाठवू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी मालाची विक्री असेल किंवा मालाची वाहतूक करायची असेल तर यासाठी आपल्याला त्या प्रदेशातील असणारी हवामानाची परिस्थिती जाणून घ्यावी लागते. आणि ही जाणून घेण्यासाठी आपल्याला किंवा ज्याला व्यापार करायचा असेल अशा व्यापाऱ्याला हवामानशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक ठरते. हवामानशास्त्राच्या अभ्यासातूनच त्याला त्या प्रकारची माहिती, त्या प्रदेशातील असणाऱ्या हवामानाविषयी माहिती त्याला उपलब्ध झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मित्र व्यापार किंवा वाणिज्य क्षेत्रावर देखील या हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हवामानाचा जर परिणाम होत असेल तर निश्चित हवामानाचा अभ्यास हवामानशास्त्राच्या अनुषंगाने करणं हे त्या क्षेत्राला आवश्यक ठरलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे माहिती व दळणवळण. माहिती व दळणवळण कोणत्याही प्रदेशातील माहिती व दळणवळण व्यवस्थित होण्यासाठी अनुकूल अशा प्रकारच्या हवामानाच्या स्थिती असणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी हवामान कशा पद्धतीने आहे
त्यावरच त्या ठिकाणची असणारी दळणवळणाची व्यवस्था असेल किंवा माहिती प्रणाली त्या ठिकाणी जर असेल, योग्य अशी माहिती प्रणाली त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. जर हवामानाची परिस्थितीच योग्य पद्धतीने नसेल तर मग त्या ठिकाणी माहिती असेल किंवा दळणवळण असेल हे आपण करू शकत नाही. वाहतुकीवर 100% हवामानाचा परिणाम होत असतो. जसे विमान वाहतूक करायची असेल तर ढगाळ वातावरण किंवा धुकेयुक्त वातावरण चालत नाही. त्यासाठी निश्चित ढगाळ व धुकेविरहित वातावरणाची गरज किंवा हवामानाची परिस्थिती त्या ठिकाणी आवश्यक असते. रस्ते वाहतुकीमध्ये सुद्धा अतिपर्जन्य जर पडत असेल तर अतिपर्जन्यामुळे देखील त्या ठिकाणी डोंगराच्या कडा कोसळणं किंवा भूस्खलन होणं अशा प्रकारच्या प्रक्रिया त्या प्रदेशामध्ये होतात. आणि रस्ते वाहतुकीमध्ये असेल किंवा रेल्वे वाहतुकीमध्ये असेल आपल्याला अडथळे निर्माण झालेले दिसून येतात. किंवा आपल्याला असं म्हणता येईल की प्रतिकूल स्वरूपाची हवामानाची परिस्थिती आहे. त्यामध्ये मग आपल्याला संदेशवहन माहिती प्रणालीचा वापर करायचा असेल, संदेशवहनाचा वापर करायचा असेल किंवा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तरी देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण हवामानाची प्रतिकूल परिस्थिती असेल त्या ठिकाणी वादळ निर्माण होऊन केलेलं असेल, ज्यामुळं त्या ठिकाणी असणारे जे काही टावर असतील संदेशवहनाचे किंवा ऊर्जेचा जो काही वापर करून हे जे काही टावर त्या ठिकाणी चालतात त्यांच्यामध्ये जर काही अडथळा निर्माण झाला असेल किंवा काही त्या ठिकाणी नुकसान झालं असेल तर त्यामुळे काय होते की संदेशवहन यंत्रणा पूर्णतः बंद पडते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण माहितीचं आदान प्रदान त्या ठिकाणी करू शकत नाही किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण माहिती पाठवू शकत नाही. त्यामुळे या माहिती असेल किंवा दळणवळण असेल यासाठी हवामानविषयक घटक कसा आहे किंवा हवामान कसं आहे हे बघितलं जातं. आणि हवामानाची परिस्थिती जर योग्य असेल तरच या प्रक्रिया योग्य पद्धतीने घडतात. अन्यथा आपण पाहतोय की वादळाची परिस्थिती असेल, अति पावसाची परिस्थिती असेल किंवा अधिक प्रमाणात बर्फाचं आच्छादन त्या ठिकाणी निर्माण होत असेल किंवा बर्फवृष्टी होत असेल तर या सगळ्या बाबींमुळे त्या ठिकाणी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर माहिती आणि दळणवळण